टीम सूर्यानगर आपलं बॅटर पाठवायचे, फिल्डिंग सजवलं गेलं, स्पीडअप करा, बी फास्ट. नवतरुणांना एकच सांगावं लागतं, कारण आपलं ज्या वयामध्ये आपण आहात ना त्या वयामध्ये आपल्याकडनं रनअप हे मात्र झालं पाहिजे. आपला स्टॅमिना महत्त्वाचा असला पाहिजे, कारण तुम्ही एखादं क्रिकेट एखाद्या स्पर्धेमध्ये खेळताना तेव्हा तुमची ऊर्जा देखील ती मात्र पाहायला मिळते. कारण ए बी डिव्हिलियर्स या व्यक्तीबद्दल बोलावं तर मात्र शब्द कमी आहेत. कारण सर्वात आवडता खेळाडू जो साऊथ आफ्रिकेचा, मात्र रिव्हर्स अटॅक करण्यामध्ये आणि जर विचार केला तर अक्रॉस खेळण्यामध्ये सर्वात माहीर खेळाडू, मात्र तो निवृत्ती जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये आला. आणि खऱ्या अर्थानं 5 नोव्हेंबरचा दिवस मला अजूनही आठवतो आहे. विराट कोहली याचा जन्मदिवस होता आणि 5 नोव्हेंबर मात्र चषक जे चालू होतं वर्ल्ड कपचं 2023मध्ये. आणि खास तो विराट कोहलीच्या बड्डेसाठी साऊथ आफ्रिकेवरनं भारतामध्ये आला होता. आणि त्यानं नक्कीच ती व्हिडिओ देखील व्हायरल झाली. त्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये येऊन त्याला भेटला आणि मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे क्रिकेट आहे. पण क्रिकेट कोणत्याही देशातील असू दे, कोणत्याही गावातील असू दे, कारण ती स्पर्धा जिथे आणि तिथे सोडा. आपण हारला, एखाद्याकडनं चुकी झाली आहे त्याला तिथे क्षमा करा, पुन्हा मात्र आपली भेट होणारच आहे क्रिकेटमध्ये. आणि असा सेन्सिटिव्ह प्लेयर म्हणजे नक्कीच ए बी डिव्हिलियर्स, त्याचा मी देखील फॅन आहे. खेळाडू असू दे साऊथ आफ्रिकेचा, मात्र अप्रतिम क्रिकेट खेळला होता, सर्वांना माहिती आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये विराट कोहली साथ देताना ए बी या नावानं मात्र अप्रतिम स्ट्रोक खेळला. आणि एका साईडने विके म्हणजे विराट कोहली, हे दोन जोडी मात्र 1 नंबरनं आर सी बीला अनेक वर्ष दिली, मात्र कुठेतरी ट्रॉफी आली नाही. पण 2024मध्ये नक्कीच आर सी बीच्या फॅनकडनं अपेक्षा असणार आहे, कारण कॅमेरॉन ग्रीन तो तुम्हाला इन ॲक्शनमध्ये यावेळी बँगलोर टीममध्ये पाहायला मिळणार आहे. यावली फर्स्ट बॉल आणि फर्स्ट बॉल इज वाईट बॉल, पहिला चेंडू वाईट बॉल, बॉलिंग मार्कवरती येत आहे विश्व क्रिकेटनं यश. स्ट्रायकर एम ती फलंदाज संकेत, नॉन स्ट्राईकला मात्र राहुल. सूर्यनगर आपण पाहतोय ओरिया स्पोर्ट्सच्या विरोधात मात्र प्रेक्षकांच्या भेटीला मॅच क्रमांक 3. एका साईडनं विश्वगड यांच्यामध्ये जुगलबंदीला स्पर्धेला सुरुवात होतोय. यावेळी चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिड ऑफचा शॉर्ट शतरक्षक त्याच्यावरती विश्वाचा प्रयत्न करतोय. एक सिंगल अर्जित केली जाते, एका सिंगलनं मात्र स्कोर कार्ड 1 पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचण्याच्या फलकावरती 2 या संख्येवरती. पहिला चेंडू वाईट बॉल, दुसऱ्यावरती सिंगल. गोलंदाजी मार्कवरती न्यू गोलंदाज जो मिस्टर यश आपण पाहतोय, कारण आज ज्युनियर टीममध्ये सर्व यंगस्टार, सर्वच मात्र नवीन खेळाडू तुम्हाला मात्र प्रमोट होताना पाहायला मिळतील. ग्रामीण टेनिस बॉल पाहतोय, मी नेहमीच म्हणतो हे ग्रामीण टेनिस आज मात्र गगनाला भिडलाय. ग म्हणजे गगनात घुमणारा, म म्हणजे मनात जागा करणारा आणि न म्हणजे न कुणाला घेणारा, हे आपले ग्रामीण टेनिस सर्व खेळाडू मी पाहतोय. भिवंडी तालुक्यातील टीम आवळे संपर्क साधायचा आहे. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला सर पिकअप केला होता, मात्र पाहू शकाल विकेटचा पतंग. फर्स्ट विकेटचा डाऊन हिअर मिस्टर संकेत. यावेळी मात्र बॅकफुटला तर पाहायला मिळतोय आणि फर्स्ट विकेट आपण लॉस ऑफ न पाहतोय. टीम मात्र सूर्यानगर
यावली राहुलनं चेंडूला उडवलाय सरळ ऑन साईडला शतरक्षक येतो आणि मात्र हा झेल यावली मात्र सोडला गेला आणि सोडल्यानंतर मात्र कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो हे सूत्र महत्त्वाचं होतं कारण अनेक मैदानामध्ये जेव्हा जेव्हा संघटना घडली जेव्हा जेव्हा उद्घोषणा घडली जेव्हा मात्र संकट मोचक फलंदाज बनला त्याला मिळणारा जीवदान त्या मिळणारा जीवदानाचं सोनं करताना अनेक खेळाडू मी पाहिले 2023 वर्ल्ड कपमध्ये तुम्हाला अनेक क्षण पाहायला मिळाले मी कालच आठवण करून दिली मॅक्सवेलची ती विकेटची 36 धावांवरती अफगाणिस्तानने तो झेल मात्र सोडला आणि मात्र आयुष्यमान भव आणि त्याचं सोनं करताना मात्र त्यांनी देखील म्हटलं आता मी मात्र माझी फलंदाजी करणार आहे आणि 200 धावा ठोकणारा मॅक्सवेल आपला 2023च्या वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळाला धावली चांगला बॉल ज्यावरती पाहू शकाल नक्कीच अटॅक करण्याचा प्रयत्न पंच दर्शवतात नक्कीच की षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं पहिल्या 6 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला येणारे मात्र 18 बॉल बॉलिंग ट्रॅकवरती येतील धावसंख्या फलकावरती फक्त आहे ती मात्र 6 या धावसंख्येवरती वाटतं गोलंदाजी येणारे 18 बॉल तोपर्यंत घेऊया डीजेचा आस्वाद कुठेही जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा आम्ही कोशिंबेकर चषक 2024 बॉलिंग मार्कवरती येतोय कपिल वन डाऊन स्वरूपानं नॉर्थचा फलंदाज स्ट्रायकर एनवरती जातोय जो मात्र आदित्य आपल्याला पाहायला जातो आतापर्यंत मात्र नॉर्थ स्ट्रायकर एनवरती उभा होता आता स्ट्रायकरमध्ये पाहायला मिळणार आहे आणि दोघांमधला संघर्ष देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे नवीन गोलंदाज सभा विश्वगडकडनं एका साईडनं सूर्यानगर टीम जी मात्र आपला स्ट्रायकर एनवरती पाहायला मिळते येणाऱ्या 18 बॉलवरती पाहायला मिळेल किती पण धावसंख्येचा मात्र मजल माणसा प्रयत्न असेल तो पण पाहतोय पहिला बॉल सरळ दांडी गोल चांगली गोलंदाजी आणि ज्यावरती मात्र सरळ एस्टरमध्ये विसरण्याचा प्रयत्न केला आणि फर्स्ट होऊ शकले सेकंड विकेट एज अ डाऊन हियर बॅक टू बॅक एज अ बॉल एज अ गुड बॉल एज अ गुड वॉर्निंग एज अ गुड जॉब आणि एज गुड बॉलिंग करताना पाहतोय क्रिकेटचा प्रवास देखील खूप मात्र वेगळं काय घडून जातो आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं आणि करत असताना मात्र चांगला लाईन ऑफ लेनने करतोय आणि कुठेतरी मात्र एस्टरमध्ये चेंडू विसावण्याचा प्रयत्न होता आणि मात्र आपण पाहतोय विकेट्स बदल झालाय सेकंड विकेट एज अ डाऊन हियर यस कम इज कपिल यावली मात्र फर्स्ट विकेट याचा लॉस ऑफ करतोय आणि आल्या आल्या आपली मात्र ओळख देखील करून देतं की माझ्या गोलंदाजीवरती मात्र ती उजाळ आहे आणि मात्र तुम्ही पाहिलं तर नक्कीच जल्लोष पाहायला मिळाला सेलिब्रेशन पाहायला मिळालं सिरा स्टाईलनं आपण पाहतो नक्कीच म्हणजे आपला छोटा फटाका बडा धमाका ह्या बढिया काम करता हुआ ये बंदा और पाहू शकाल नक्कीच पुढे एकदा वाईट बॉल राजेंद्र सर यावली मला दर्शवतात 3 दिवसामध्ये त्यांनी देखील खूप मोठं काम केलं आहे कारण टेनिस बॉल शालींचं मैदान जे मात्र आपण पाहिलं नक्कीच 1996 पासून क्रिकेटमध्ये अप्रतिम करत असताना त्यांचा खेळ देखील आपण पाहिला असेल आणि आज मात्र आपल्या 40 वयानुते विचार केला तर मात्र की पाहतोय की आज चांगले दिसत आहेत कारण रनिंग त्यांचं आहे 49 आणि 49 रनिंग करताना आज मी तुम्हाला देखील ऐकू शकणार नाही आहेत कारण असं स्टँडअप वर्क करतात आणि स्टँडअप वर्कचा विचार केला तर मात्र आपल्या एका जाग्यावरती उभं राहणं आणि मात्र या उन्हाच्या तडाख्यामध्ये ते डिसिजन देणं आणि तिसरा दिवस देखील आपण पाहतो उद्याचा शेवटचं त्यांना तुम्ही पाहणार आहात एक चांगले पंच म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्या साथीला मात्र खोचत देखील मी आज मी पाहतोय 2 दिवस मात्र अजय पाटीलने कंप्लीट केली सिंगल डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न धावसंख्या जाऊन पुस्तकी फलकावरती 8 या धावसंख्येवरती तिसऱ्या बॉलसाठी पण आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती येतोय एक चांगली गोलंदाजी हातांचा प्रयत्न केला जाते कुठल्याही प्रकारचा शॉर्ट ऑफ लेंथ करत नाही आहे आणि जे करत असताना आपण पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या इम्प्रूव्हमेंट होत नाही आहे यावरी चांगला बॉल तो मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न झाला नाही आहे ज्याच्यावरती फक्त लावून द कार्पेट आपण मग पाहू शकतो शॉट थर्ड मॅन आणि त्यामध्ये शॉट पाहतो त्यामध्ये सिंगल डबल येते आणि सिंगल डबल सूर्यानगर टीम मध्ये जाऊन पोहोचते फलकावरती 2 विकेट नंतर ते मात्र 9 या धावसंख्येवरती
षटक जर विचार केला तर आत्तापर्यंत धावसंख्या जी हवी होती मात्र चांगले स्ट्रोक एखादा मोठा फटका आलाच नाहीये. ज्याची मात्र आवश्यकता आत्तापर्यंत टीम मात्र सूर्यानगरला आहे. येणाऱ्या 2 ओव्हरवरती कशा परिमाणे अटॅक करते दोन्ही बॅटर. कारण एका साईडनं न्यू बॅटर मात्र की आदित्य आणि त्याला सध्या मात्र सागर हा देखील मला पाहायला मिळतोय. यावेळी डीप पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न केला, थोडासा बॅकपास केला गेला, चल चेंडू मात्र आठवर गेला आणि चेंडू मात्र दन दन करत मात्र बॉन्डी लाईनला क्लिअर करतोय मिड ऑफच्या चौकार. चांगला चौकार, ज्यामध्ये चौकारची अपेक्षा मगाचपासून होती. टीम मात्र खेळाडू कक्षातील सर्व खेळाडूंना त्यांना पाहू शकेल टीम सूर्यानगरकडनं ती अपेक्षा देखील कंप्लीट करतोय. फलंदाज स्ट्रायकर एनवरती आपण पाहतोय राहुल. सागरकडनं पाहतो नक्कीच अप्रतिम कारण राहुल नॉस्टायकर एनवरती येण्याचा प्रयत्न करतो. सलामीला फलंदाज अजूनही मैदानच्या आतमध्ये येईन आणि त्याच्याकडनं होणारी फलंदाजी इथनं मात्र प्रमोट असणार आहे. कारण सलामीला मला पाठवलं आहे, माझ्यावरती माझ्या कॅप्टननी जबाबदारी दिली आहे आणि मी जबाबदारी स्वीकारताना माझ्याकडनं फलंदाजी आज मात्र होणं गरजेचं आहे. एका साईडनं मात्र नवीन खेळाडू नवीन स्टार प्लेअर जो मात्र आपण करतोय छोटा फटाका बडा धमाका. मी मगाशी म्हटलं की चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एका साईडनं अनुभव नाही आहे मात्र प्रॅक्टिस आणि सरावरती वाटा गोलंदाजी चांगली गोलंदाजी आणि ज्यावरती आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीनं प्रेशर दबाव देखील आणण्याचा प्रयत्न करतोय. 2 ओव्हर अखेर आपण पाहतोय 2 षटकांमध्ये कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पद्धती फलकावरती 14 या धावसंख्येवरती अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. तोपर्यंत इथेच थांबूयात, घेऊयात ब्रेक. लगेच युवत मैदानच्या आतमध्ये ASDJ. यावेळी बॉलिंग स्टँडवरती पाहतो नयन. नयन म्हणजे डोळे आपण पाहतो नक्कीच त्या डोळ्यानंच तुम्हाला मात्र नयनला पाहावं लागणार आहे. आणि मात्र नयन आपल्या टीमसाठी कशापर्यंत सिद्ध होणार आहे विश्वगट टीमसाठी. आतापर्यंत दोन्ही गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी मात्र राहुलची फलंदाजी ती झाली नाही. यावेळी बाटचं हे चेंडू मात्र सरळ यष्टावरती विसावला गेला आणि विकेट राऊंड हिअर. काही गोलंदाजी केली जाते. बाटचं एज निर्णायक श्रेणी मात्र फलंदाला परतावा लागणार आहे.
न्यू बॅटर यावेळी मात्र बॅटिंग स्थानवरती येतोय, कारण विकेटचं अटॅकच पाहायला मिळाला आणि विकेट अटॅक करत असताना मात्र अप्रतिम गोलंदाजी तो नयन आपल्याला मात्र विश्वगड टीमकडनं पाहायला मिळतंय. सूर्यानिगड टीमकडनं आता मात्र अपेक्षा असेल फक्त आतषबाजी. ती फलंदाजी आता मात्र 2024 कोशिंबीरच्या मैदानावरती करावी लागणार, की फलंदाजी झालीच नाहीये. त्याच्याकडनं अपेक्षा होती की षटकार यावेळी सरळ चेंडूला उडवलाय, फाईन लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. शतरक्षक मात्र वेगाने येईपर्यंत त्यावरती मात्र आपण पाहतोय सुपर आणि बिग विंडो विकेट. या मात्र 2 धावा राहुल कंप्लीट करतोय आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचते मात्र मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर 21 रन ऑन द स्कोर बोर्ड 21 धावसंख्येवरती. असं वाटलं होतं 30-35 धावसंख्या फलकावरती येईल. याचं कारण काय, कारण का साईडनं अप्रतिम गोलंदाजी, एक नाईस ऑफ द डिलिव्हरी आणि पूर्णपणे मात्र फलंदाजांना रोखण्याचं काम केलं. ते मात्र विश्वगडच्या 4ही गोलंदाजांना यावेळी प्रत्येक देमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र राहुलला आता अटॅक करावा लागणार आहे. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा आतमध्ये येऊन पाहू शकाल, कारण एस्टॅनमध्ये विसावण्याचा प्रयत्न होता, कारण थोडंसं मात्र क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल कन्वर्ट केली जाते. पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी, मोठा स्ट्रोक खेळू देत नाहीये. प्रतीकप्रमाणे आपली गोलंदाजी करतोय, म्हणजे प्रेरित म्हणजे तत्पर्य आणि का म्हणजे कौशल्य या नावाने माझ्या प्रतीक मला पाहायला मिळतोय. काही गोलंदाजी 3 अक्षर मात्र आलेखावटी उंटवण्याचं काम देखील करतोय. तिसरा बॉल आपल्या बॉलिंगमध्ये सज्ज होते, पण निश्चित 55 पार करतोय पाहू शकाल. नक्कीच यावेळी वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि चेंडू सरळ मात्र डिक्लेअर झोनमध्ये पाहतोय. वाईट प्लस सिंगल अशा 2 धावा आणि या 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते फलकावरती 24 रन ऑन द स्कोर बोर्ड. 24 ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 24 धावसंख्या आपण पाहतोय. क्रिकेटचं सर्वात उच्च स्थान, क्रिकेटची सर्वात मोठी पर्वणी, क्रिकेटची सर्वात मोठी डेट म्हणजे 24 एप्रिल. क्रिकेटचा दिवस पूर्ण वर्ल्डमध्ये साजरा केला जातोय. चौथा बॉल प्रमोशन कशा पण फेडण्याचा प्रयत्न करा. तिसरा चेंडू मात्र वाईट बॉल सिंगल पाहायला मिळेल. यावेळी बॅटचा एक चेंडू मात्र तुम्ही परत पाहू शकाल डिक्लेअर झोनमध्ये आणि एक सिंगल अर्जित केली जाते. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे सरकलं जाते आणि जाऊन पोहोचते फरकावरती 25 या संख्येवरती. 25 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. थोड्या वेळेला दुपारच्या 17 मध्ये आपण उन्हाचा तडाखा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूर्य परफेक्ट आपण पाहतो की डोक्यावरती विसवण्याचा प्रयत्न असेल, तर 11 वाजून 53 मिनिटं झालेत. मॅच क्रमांक आपण 3 पाहतोय. त्यानंतर चौथी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि चौथी मॅच जी आपण पाहणार आहोत ती नक्कीच दत्तकृपा कोलिवलीच्या विरोधात मात्र PN पालाखरे यांच्यामधला चौथी मॅच चालू, चौथा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे इन ॲक्शन. तोपर्यंत या मॅचकडे आपण वळतोय. या मॅचकडे एक जबरदस्त गोलंदाजीचं एक प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना मध्ये टीम विश्वगड. वंदन विचार केला तर शॉर्ट आहे पंचम पाहतोय. तिकडे 30 कोच सर आपल्याला पाहायला मिळतात आणि 61 रन शॉटनं धावसंख्या मात्र विसावती आहे ती फलकावरती 26 या धावसंख्येवरती. आणि नक्कीच या गावातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे नक्की बंधू कोंडू जाधव यांचं देखील आगमन झालं. त्यानंतर अडंता गजानन पवार आपलं देखील मनपूर्वक स्वागत आपण मुख्य मंचावरती आपल्या या सेटवरती बसून नक्की या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आपण पाहतोय. या स्पर्धा मात्र कोशिंबीकरांचा विद्यमान सोहळा 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपण टॉस द्यायचं आहे. दत्तकृपा कोलिवली आणि PN पालाखणे. चौथी मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे 4 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. 24 बॉल्स अगेन गेम स्टार्ट ॲज अ फिनिश होताना आपण देखील पाहतो संध्याकाळी 17 मध्ये. लास्ट बॉल यावेळी सरळ चेंडूला पाडण्याचा प्रयत्न केला मात्र स्क्वेअरली डीपला शतरक्षक वेगाने त्यावरती स्वार करतोय आणि एक सिंगल मध्ये 2 धावांचा मध्ये प्रयत्न असेल आणि सुपर आणि बिग विंडो विकेट आणि षटक मात्र 4 कंप्लीट झाली. धावसंख्या 2 पुढे सरकली. एक चेंडू बाकी आहे कारण स्कोरर आमचे थोडंसं डगमगले गेले. त्यांच्याकडे देखील थोडीशी चुकी होताना पाहतो कारण मी नेहमीच म्हणतो माणसाकडे चुकी होत असते त्याला क्षमा असावी. शेवटचा बॉल यावली अटॅक केलाय सरळ चेंडूला उडवलं ऑन साईडला. शतरक्षक क्षेत्रामध्ये येतोय आणि राहुल ची फलंदाजी संपुष्टाला येते. विकेट क्रमांक 4 इज अ लॉस ऑफ 24 बॉल गेम फिनिश होताना पाहायला मिळणार आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष आहे ते मात्र पाहतोय. 34 विजयासाठी 35 धावांचं टार्गेट आहे.
टॉससाठी नक्की दत्तकुपा कोलिवली आणि पी एन पालाखणे टीमचा कर्णधार. तर नक्कीच एक ज्येष्ठ नागरिक आणि एक चांगलं व्यक्तिमत्व यांच्यासोबत आपण पोहोचणं नक्कीच कुंडू जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. टॉस करता आपण टॉस बघून पोहोचायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स पोहोचत आहेत, टीम पालाखणे आणि टीम कोलिवली. ते नक्कीच दोन्ही ज्येष्ठ नागरिक आपण पाहतो नक्कीच अनंत पवार आणि कुंडू जाधव यांच्या शुभ हस्ते मध्ये इथे नाणेफेक केली जाणार आहे. मुख्य टॉस बघून पोहोचतोय त्या साईडनं कोलिवली टीमचा कर्णधार आणि त्यांच्या विपक्षात टीम पी एन पालाखणे. स्पर्धेतील तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतो शुभ शनिवार सायरस स्पोर्ट्स कोशिंबी एज्युकेटचा महासंग्राम. त्या संग्रामामध्ये आपण तिसऱ्या दिवसामध्ये आणि तिसऱ्या दिवसातील मॅच क्रमांक 4 साठी फर्स्ट इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका साईडने टीम पालाखणे आणि त्यांच्यावरती टीम मात्र कोलिवली. अनंत पवार यांच्या शुभ हस्ते मध्ये नाणेफेक यावरील लाईन होताना पाहू नक्कीच साईराज. तर नक्कीच टीम पालाखणे नक्कीच निर्णायक असेल. नाणेफेक जिंकली आहे. शतरंजकडे येण्यासाठी शेवटची मॅच आहे जी मात्र पहिल्या फेरीतील पहिली मॅच तुमच्यासाठी असणार आहे. आणि या मॅच करता शतरंजकडे समोरच्या टीमला किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटबद्दल काय म्हणशील? चांगलं आहे, खेळायला आनंद वाटतो. नक्कीच भिवंडीमध्ये खेळण्याचा आनंद वेगळाच आहे. आणि भिवंडी करता नक्कीच आपण पाहतो खूप चांगली एक क्रिकेटची परवडी कोशिंबी करायची पाहतो. नक्कीच टीम पालाखणे विन द टॉच अँड फर्स्ट डिसाइड ॲज अ बॉल नक्कीच शतन स्वीकारलंय. नाणेफेक जिंकली असे टीम कोलिवली काय निर्णय घेतला असता? फील्ड घेतली असती. आता नाणेफेक हारली आहे, फलंदाजी आली आहे. आणि फलंदाजी करताना किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल, किती धावामध्ये प्रयत्न असेल करण्याचा? 40+ वर करण्याचा असेल. आणि या स्पर्धेबद्दल आणि कोशिंबी गावाबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं केले, आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आवडता खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील? रोहित शर्मा. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम कोलिवली. आपण पाहतो नक्कीच विन द टॉच अँड बॉल फर्स्ट टीम पालाखणे. "24 balls, 35 runs win the match as a required to run rates." टीम विश्वगड 35 धावांचं एक टार्गेट आहे. 24 चेंडूच्या विरोधामध्ये धावसंख्या कंप्लीट करू शकेल का? बॉलिंग मार्कवरती पॉवर प्ले पाहू शकतो. सूर्यानगर टीमकडे येतोय बॉलिंग मार्कवरती गोलंदाज संकेत. स्ट्रायकर एंडवरती अल्पेश आपल्याला पाहतो. नॉन स्ट्रायकर एंडवरती मात्र नयनला आपण पाहतोय. 35 धावा. लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीने कसं क्रिकेटमध्ये सिद्ध होणार आहे. दोन टीम मधला संघर्ष जो मात्र जारी आहे. यावली पंचावन्न दर्शवतो आता व्हाईट बॉल आणि अतिरिक्त रन्स अतिरिक्त स्वरूपानं एक सिंगल आपल्याला अर्जित केली जाते आणि एका सिंगलला मध्ये स्कोर कार्ड फलकावरती एक येते. 35 धावांचं टार्गेट असताना तुमच्यासाठी प्रत्येक चेंडूला खूप मोठं महत्त्व असेल टीम सूर्यानगर. कारण असं म्हणतात की ज्या पद्धतीनं आपल्या अकाउंटमध्ये पैसे जेव्हा कमी होतात तेव्हा आपण मोजून खर्च करतो त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये
क्रिकेटमध्ये धावा जेव्हा कमी येतात तेव्हा मात्र कुठेतरी मात्र अतिरिक्त बॉल टाकणं गरजेचंच नाहीये. आपल्याला डॉट चेंडू महत्वाचे आहेत आणि यावेळी मात्र तेच काम करतोय. गोलंदाजी मार्क करतोय गोलंदाज संकेत. पहिला चेंडू वाईट बॉल, दुसरा चेंडू मात्र डॉट बॉल. एक ही धावसंख्या फलकावरती, एक चेंडू देखील फेकून झाला. अजूनही 5 चेंडू तुम्हाला पॉवर प्लेचे पाहायला मिळतील. आणि पॉवर प्लेचा फायदा काय तर मात्र प्रत्येक शतक जे खाली आहे त्याच्यामुळे चेंडूला फक्त उडवणं, आपल्या क्लासातमधनं आपल्या मनगटात ती ताकद अजमावणं आणि त्यानंतर चांगले स्ट्रोक मात्र खेळलं. यावेळी स्टेपआउट करायचा प्रयत्न केला. चेंडूला फक्त हलकीशी मुवमेंट देतोय, आपल्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजी मार्करी फलंदाज मिस्टर अल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वगड या गावातील हा खेळाडू जो मात्र सिंगल डबल अर्जित करतोय, करणं अति घाई करत नाही, हायस्पीड करत नाही. कारण त्याला मध्ये सिंगल डबलनं पहिल्या षटकामध्ये येणारे 10 ते 12 धावा महत्त्वाच्या असतील. त्यानंतर कुठेतरी मात्र स्पीडअप वाढवावं लागेल आणि त्यानंतर मात्र 24 चेंडू 35 धावा एवढं काही महागडं आव्हान नाही आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट केव्हाही मात्र काही दाखवू शकेल. क्रिकेटमध्ये बदलणं हा नक्कीच बाळ मिळतोय. कारण एका साईडनं चेंज ऑफ द पेस हे मात्र गोलंदाजी बदल आहे आणि आपण म्हणतो की बदल ही कालाची गरज आहे. त्यामुळे आपण पाहतो नक्कीच चांगली गोलंदाज जतनाचा प्रयत्न करतोय. आत्तापर्यंत 3 चेंडू मात्र फेकून झाले. धावसंख्या फलकावरती फक्त 2 आली आहे. चौथ्या बॉलसाठी आपल्या बॉलिंग संकेत तुमच्याकडे येतोय. संकेत आज मात्र संकेत देईल का पाहायला मिळणार आहे. समोरच्या टीमला नाव संकेत आहे, संकेत चिन्ह पाहायला मिळेल का, कशा पद्धतीने आपण पाहायला मिळतोय. बॅटचं एज ज्यावरती आपण पाहू शकाल एका साईडनं सिंगलचा विचार आणि तो नक्की देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. एका सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सारखे जाऊन पोहोचते फलकावरती, ते मात्र 3 या धावसंख्येवरती. 3 धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय. आणि जर विचार केला तर लोअर बॉल आणि लोअर फुलटर्सवरती कशा पद्धतीने आघात करणं हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. 35 धावांचं जरी आव्हान असेल तरी मात्र कुठेतरी संकेतनं संकेत लावलाय फलंदाजी वर्गवरती. त्यांना मात्र स्टॉप करतोय, मोठे स्ट्रोक खेळू देत नाहीये. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि फर्स्ट विकेटचा डाऊन हियर मिस्टर अल्पेश यावेळी मात्र तंबूच्या अस्त्राला पडताना पाहायला मिळतोय. बेस्ट डिझाईन संकेतनं संकेत लावलाय फलंदाजी वर्गवरती. त्याला माझं स्टॉप करते, मोठे स्ट्रोक खेळू देत नाहीये. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि दिवसापूर्वी जी मात्र ट्रॉफी कंप्लीट झाली रॉकी ग्रुप 2023 आणि 24 मध्ये आपण देखील पाहिली असेल. टेंबी खोडावरचं मैदान देखील पाहिलं होतं. आमचे साथी स्वामी प्रमोद शेळगे यांचा देखील आवाज तुम्ही ऐकला होता. ही स्पर्धा मात्र सर्वांना हव्याविषयी वाटते. पालघर जिल्ह्यातील आणि सफाळे विभागातील ही स्पर्धा आहे ती मात्र कंप्लीट झाली आहे. 2024 आणि 23च्या अखेर आपण पाहिली. त्यानंतर वळूया तर भिवंडीतील आणखीन एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते, केंद्रीय चषक. ही सर्वांची आवडती स्पर्धा कबीर पाटील साहेबांच्या माध्यमातून तिथे मला पाहायला मिळणार आहे. निलेश पाटील वेट करतोय, चेंडूला पाठवलाय मात्र विकेटचा पतंग. सेकंड विकेटचा लॉस ऑफ मिस्टर अक्षय. आल्या आल्या प्रहार करण्याचा विचार होता मात्र डीप पॉईंटचा शतरशतू मात्र राहणार होता. वन साइड मध्ये पाहतोय आणि मात्र अक्षयला देखील परतावं लागणार आहे सेकंड विकेट साठी. बॉलिंग मार्कवरती सूरज जो मात्र नव्याने आपल्या बॉलिंग स्थानवरती येतोय. 18 बॉल अजूनही बाकी आहेत. जिंकण्यासाठी विचार केला तर 35 रनचं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या आणि 3 धावा ज्या खर्च देखील केल्या गेल्या आणि लोअर स्कोअरला कशा अर्थानं थांबवणे संकेतनं मात्र दर्शवून दिलं, या संकेतनं मात्र दाखवून देखील दिलं. आणि सेकंड ओव्हर आपला पाहून नक्कीच सूरज हा देखील बॉलिंग मार्कवरती येतोय. 18 चेंडू अजूनही 33 धावांचं टार्गेट आहे, 32 धावांचं टार्गेट आहे कारण 3 धावसंख्या फलकावरती आहे. फर्स्ट बॉल अगेन गेम स्टार्ट आपल्याला होताना पाहायला मिळते. न्यू बॅटर आपण पाहतो नक्कीच यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हायटेट बॉल पाहायला मिळाला ज्यावरती नक्कीच आमचे कृष्ण पंच कोच सर देखील आपण पाहतोय अप्रतिम आज मात्र आपलं दिसून देत असताना एक आपल्या चांगल्या शैलीनं एक चांगल्या आपल्या आपण पाहतोय.
डॉट बॉल नंतर यावेळी बॅटचं कनेक्शन होत नाही आहे, त्यामुळे पाहू शकाल सुंदररित्या चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता आणि एक सिंगल नाही तर 2 धावा मात्र अर्जित केलं जातं त्याच्या चपलाईनं. वेगवान तेजदार धाव देखील कंप्लीट केली जाते आणि धावांमधला आपण जोर पाहायला मिळतोय. कारण असं म्हणतात की शर्यत जेव्हा लागते ना तेव्हा मात्र नक्कीच सशाचा विजय होतो, कारण सशा एक तीक्ष्ण आहे आणि सशाप्रमाणे मात्र आपल्याला देखील क्रिकेटमध्ये प्रवास करावा लागतो, ते रफ करावं लागतं. यावेळी तिसऱ्या चेंडूवरती लाभ करण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र मिड विकेट लॉन्डनला पाहून ते नक्कीच सेफ झोन मध्ये पाहतोय. ना गेंद तेरी है ना गेंद मेरी है, गेंद साली बीच में गिरी आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू लँड झाला आणि एका सिंगलनं मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते फलकावरती. 6 या धावसंख्या होती, 6 रन ऑन द स्कोर बोर्ड. विजयासाठी असं वाटलं होतं की 35 धावा सहज कंप्लीट केली टीम विश्वगड अप्रतिम गोलंदाजी करून दिली आहे. कारण जे होणार आहेत जे मात्र रक्त सचलतं आणि खऱ्या अर्थात मात्र ज्या प्लेयर आपण म्हणतात की आम्ही अजून हरलोच नाही आहे, आम्ही लढणार आहेत, आम्ही संघर्ष करणार, ती टीम आहे सूर्यानगर. यावेळी इन ॲक्शन आपण पाहतोय काय गोलंदाजी केली जाते समोरच्या टीमवरती प्रभावित अभावित आणि अप्रतिम गोलंदाजीचा एक नजराणा माझ्या प्रेक्षक राजाला देखील पाहायला मिळतोय कुशुंबीच्या मैदानावरती. वेट केलाय, चेंडूला उडवलाय हवेमध्ये, मिड विकेट पाहू शकाल आणि यावेळी मात्र सोप्पा झेल देखील मात्र कॅरी करता आला नाहीये, तो देखील मात्र विसावला गेला आणि त्यानंतर मात्र पाहू शकाल की रन थांबणार नाहीये, धावसंख्या पुढे सरकणार आहे. धावसंख्या जाऊन पडते स्कोर कार्डवरती 8 या धावसंख्येवरती. 35 धावांचं लो स्कोरिंग टार्गेट जे कंप्लीट करताना मात्र कुठेतरी पूर्णपणे एक चांगला दबाव, एक चांगलं प्रेशर, एक चांगली गोलंदाजी हाताळताना टीम मात्र सूर्यानगर करतं. बॉलिंग मार्कवरती मला सूरज पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये संख्येनं अप्रतिम गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या, फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर बॉलिंग मार्कवरती आला सूरज, त्याने देखील आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि 5 धावा देखील खर्च करतोय. मोठा स्ट्रोक खेळू देत नाहीये. बॅटिंग स्थानावरती न्यू बॅटर आपण पाहतोय, एका साईडनं अक्षय आणि अक्षय आऊट झाल्यानंतर मात्र नयन आणि कल्पेश यांच्यावरती जबाबदारी आहे टीम विश्वगड. चांगला बॉल ज्यावरती मात्र अपील करण्याचा प्रयत्न केला गेला, पंचावन्न नक्कीच तटस्थ नक्कीच सिंगल कन्वर्ट केली जाते ती मात्र डिक्लेअर झोनमध्ये आपण पाहतोय. एक सिंगलला देखील महत्व आहे टीम विश्वगडसाठी, कारण 35 धावा केव्हा कंप्लीट याच्याकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलंय आणि टीम सूर्यानगर म्हणते की 35 धावा रोखण्यात जाणार आमच्याकडनं, तशी गोलंदाजी देखील पाहायला मिळते. एका सरने अव्वल क्वालिटी क्रिकेट ज्याला म्हणतात, क्वालिटी त्याला म्हणतात, ब्रँड ज्याला म्हणतात, सर्वस्व जे क्रिकेटचं जी उमेद आहे ती मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल, 5 चेंडू आतापर्यंत जे मात्र रिझन झालेत, जे मात्र फेकून दिले गेले, त्यानंतर मात्र पाहू शकाल कशा पद्धतीने 11 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. असं वाटलं टीम मात्र विश्वगड सहज या धावा कंप्लीट करेल. यालाच समोर पाहू शकेल यावेळी खेळण्याचा प्रयत्न केला शतरपावच्या डाऊन द हिरनं, एक सिंगल अर्जित केली जाते आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरकेल आणि ओव्हर क्रमांक 2 देखील कंप्लीट होते आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती येते ती मात्र 10 या धावसंख्येवरती. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांचा टार्गेट आहे. 10 रन ऑन द स्कोर बोर्ड. येस का मॉट इज आहे. साडे 12ची सरासरी प्रति ओव्हर आत्तापर्यंत हातलावी लागणार आहे. टीम मात्र विश्वगड स्पर्धेत जर जिंकायचा आहे, या मॅचमध्ये आपल्याला अवॉर्ड काढायचा आहे तर मात्र फलंदाजी करावी लागणार आहे आणि टीम मात्र सूर्यानगरला प्रयत्न केला धावा मात्र रोखण्याचं. 12 चेंडू 25 धावा, 12.5ची सरासरी प्रति ओव्हर आपण पाहणार आहोत. मात्र ती हाताली जाणार आहे. बॉलिंग मार्कवरती येतोय गोलंदाज आदित्य. पहिला बॉल मिनी हेलिकॉप्टर युजर थ्रो, सरळ आपल्या हेलिकॉप्टर चेंडूला लँड केलं आणि सरळ फेकून द्यायचा प्रयत्न केला, तो मात्र मिड ऑफ रिझनला. डबल धाव देखील कंप्लीट महत्त्वाची आहे. सिंगल डबल येणं देखील गरजेचं आहे, कारण 12.5 सरासरी येतं प्रति चेंडू मागे 2ची धावसंख्या मात्र येणं गरजेचं आहे आणि एखादाच मोठा चांगला स्ट्रोक्स.
यावली पाटण चेंडूला उडवलंय मात्र परफेक्ट रिझन टायमिंग नाहीये आणि मिस टायमिंग स्ट्रोकनं विकेटचं पतंग. विकेट क्रमांक 3 मिस्टर नयन याला देखील परतावा लागेल. यस डीजे. तर नक्कीच महाराष्ट्र पोलीस कार्यरत आहेत. नक्कीच आपण जी रात्री झोप घेतो आणि दिवस रात्र महापोसे महाराष्ट्र पोलीस दल मात्र ते आपलं रक्षण करत. तसे मात्र एक व्यक्तिमत्व या स्पर्धेकरता मात्र की शैलेश जाधव आपल्याला तुम्हाला बॅटिंग स्टारवरती पाहतो आणि महाराष्ट्रामध्ये नक्कीच पोलीस या कार्यरत पदवीकरता देखील त्यांना देखील आपण पाहतोय. शैलेश जाधव यावेळी स्ट्रायकर एंडवरती येताना पाहतोय. बॉलिंग मार्कवरती आलाय. गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 2 चेंडू नाईस ऑफ द फर्स्ट गोलंदाजी मात्र मिस्टर आदित्य शैलेश जाधवच्या विरोधात कशा पद्धतीने मात्र आपला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार आहे. तिसरा बॉल यावेळी चांगला बॉल त्यावेळी मात्र फक्त सन्मानित केला आपल्या बॉलला. कारण सन्मानित करत असताना चेंडूमध्ये आणि फळीमधला खूप चांगल्या पद्धतीने ताळमेळ पाहायला मिळाला. कारण जी क्रीज आहे त्या क्रीजमध्ये आपण पाहतोय आणि सन्मान पाहायला मिळते. कारण मी नेहमीच म्हणत असतो 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांचा टार्गेट आहे. चेंडू क्रमांक 3 साठी पुढे 4 साठी सज्ज झाला आपल्या बॉलिंग मार्कवरती पाहतोय. यावेळी सरळ अटॅक केलाय मात्र स्ट्रोक मध्ये दम नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला. कल्पेश हा देखील मात्र परताना पाहायला मिळतोय. कारण ज्या ज्या खेळाडूंना सन्मान केला मी नेहमीच म्हणत असतो सन्मान करा त्या मात्र बॅटचा ज्या बॅटने तुम्हाला मात्र आतषबाजी दिली. सन्मान करा त्या बॉलचा ज्या बॉलने तुम्हाला वेगवान अस्त्र दिला. सन्मान करा त्या मात्र मैदानाचा ज्याने तुम्हाला खेळण्याची संधी दिली. सन्मान करा त्या माझ्या पंचांचा ज्याने तुम्हाला डिसिजन दिलं. सन्मान करा त्या नक्कीच क्रिकेट खेळाचा ज्या खेळाने तुम्हाला मात्र उत्तर दिलं. सन्मान करा त्या मात्र नक्कीच समालोचनाचा ज्याने तुमच्यापर्यंत कानमंत्र पोहोचवली. सन्मान करा त्या माझ्या प्रेक्षक राजाचा ज्या प्रेक्षकांनी तुम्हाला मात्र टाल्याच्या गजरानं प्रतिसाद दिला. आणि सन्मान करा पुन्हा आपल्या या ग्रामीण टेनिस बॉलचा आणि सन्मान करा या पुन्हा एकदा आपल्या क्रिकेटचा. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये येतोय मिस्टर प्रतीक. 8 चेंडू आणि 22 धावा कंप्लीट होतील का? विश्वगडचा वाटव 35 धावा सहज कंप्लीटमध्ये. एका साईडनं अप्रतिम गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजावरती अंकुश लावला गेला. पूर्णपणे मात्र लगाम लावली गेली. जी बॉलिंग अटॅक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता परफेक्ट टायमिंगनं आणि परफेक्ट टायमिंग घ्या तर मान जिंकण्याचं स्वप्न देखील पाहिलं होतं. यावेळी चेंडूला उडवलाय सरळ आल्या आल्या प्रहार केला आणि फटका देखील फसलाय. फलंदाज देखील फसतोय. बॅक टू बॅक सेकंड विकेट याचा दिस ओव्हर. या ओव्हरमधील नक्कीच बॅक टू बॅक सेकंड विकेट आहे. आता पूर्णपणे जबाबदारी ते असणार आहे. ते फलंदाजी मार्कवर देखील पाहतोय शैलेश जाधव. आता ब्रँड बनावा लागणार आहे. क्वालिटीला सिद्ध करावी लागणार आहे. करत असताना आपण पाहतोय कारण जाधव हे नाव ब्रँडमध्ये तब्दील केलं ते मात्र पालघर जिल्ह्यातील आणि धानेगावचा सुपुत्र विश्वनाथ जाधव. त्यानंतर साईनाथ अंधेरे यांचं देखील आगमन झाले. मोस्ट वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण देखील मुख्य मंचावर स्थान बनवायचं आहे. कारण हा खेळाडू देखील कमी वर्षामध्ये कमी वयामध्ये आणि कमी एक गटामध्ये ओपनपर्यंत पोहोचला. जो मात्र हमरापूरच्या मैदानामध्ये तुम्हाला परवा पाहायला मिळणार आहे. तो सारजा दुबईपर्यंत पोहोचला. कटारपर्यंत पोहोचला. ज्याचं नाव आहे विश्वनाथ जाधव द ब्लॅक डायमंड असं देखील त्याला नाव दिलं गेलं. ब्रँड ऑफ धाणीव. खेळाडूची खेळण्याची शैली आहे ती खूप वेगळी आहे. रिव्हर्सिव्ह अटॅक करण्यामध्ये खूप माहीर आहे आणि गोलंदाजी करण्यामध्ये देखील स्पीडअप आहे. त्या पद्धतीने मात्र जाधव आड नाव नाही ते खरं त्याने ब्रँड बनवलं. यावेळी परफेक्ट रिझन आणि परफेक्ट टायमिंग परफेक्ट विकेटचा लॉस ऑफ राईट ऑन द टार्गेट. हॅट्रिक साधी करतो बॉलिंग मार्फत गोलंदाज मिस्टर आदित्य. त्याचं नाव आदित्य. त्यांनी मात्र आजच्या दिवसातील मात्र विकेटची अधिक आपल्या नावावरती केली आहे. 3 धावा देऊन मात्र 4 विकेट त्यांनी लॉस ऑफ केला. षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झालं. पूर्णपणे हवी झाली आहे या मॅचवरती. 35 धावा असं वाटलं होतं सहज कंप्लीट होतील. 35 धावा मात्र सहज चेस केल्या जातील. म्हणजे कुठेतरी धाबा मी म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅच इतिहास घडेल. कारण हिस्ट्री ऑफ द क्रिकेट अनेक वेळा आपण पाहिलं ऐकलंय देखील. कारण क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅच तोच दिवस पुन्हा आठवण करून देतो. वार होता शनिवार 1983 साली. टीम इंडियानं वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला आणि वार देखील शनिवार होता. शनिवारमध्ये आठवण गेलेली नक्कीच पवन सुद्धा हनुमानाचे वंदन करत आहे. कारण भीमूर्ती महारुद्र वज्र हनुमान मारुती मनाने अंजनी सुद्धा अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. आज शनिवारचा दिवस आहे. उद्या मात्र स्पर्धेतील महांतिम दिवस सुपर संडेमध्ये धावसंख्या फलकावरती आहे तेव्हा पाहतोय 13. जिंकण्यासाठी इथून जर विचार केला तर 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. स्ट्रायकर एंडवरती पाहतोय शैलेश जाधव.
पहिला चेंडू वाईड बॉल, अतिरिक्त रन्स आणि धावसंख्या पुढे सरकते आहे 14 या धावसंख्येवरती. 6 चेंडू 21 धावा. 3 मोठे स्ट्रोक्स किंवा 2 मोठे स्ट्रोक खेळावे लागते शैलेश जाधव, कारण संकटावरती मात करणं हे तुम्ही देखील शिकलात, कारण संकट कसं आहे तुम्हाला देखील माहिती आहे. पुन्हा एकदा हा चेंडू विचार केला तर वाईड बॉल आणि एका साईडनं इथपर्यंत आवाज आला. आता मात्र नक्कीच काउंटर अटॅक करावा लागणार आहे, जो तुम्ही नक्कीच आपल्या चौकीमध्ये करत असता, कारण तुम्हाला आता मात्र पोलिसी मारा प्रत्येक बॉलवरती करावा लागणार आहे, कारण चेंडू मात्र बाकी आहेत 6 आणि विजयासाठी मात्र लक्ष ते मात्र 20 रन ऑन द स्कोर बोर्ड. फ्लॅटेड बॉल ज्यावरती मात्र मिस्तामिक्स टोकायचा प्रयत्न केला मिड विकेटला आणि विकेटचं पतंग होताना पाहायला मिळणार आहे. लोअर फुलटस बॉल आणि विकेटचं पतंग. जिथं तिथं नाव आहे ट्रेंडिंगला, महाराष्ट्रात तो नंबर 1 ला. तुमच्या भेटीला येणार आहे एका साईडनं कोलिवली विरोधात तुम्हाला पाहायला मिळणार टीम PN पालाखणे. कोलिवली गाव जर विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय सातत्याने वैभव हा खेळाडू, जो मात्र टेनिस बॉल क्रिकेट भिवंडीमध्ये हुकूमत गाजवली, ज्याने अनेक वर्ष दिली. त्यानंतर मात्र तो आणखी सिनियर प्लेअरमध्ये पाहतोय आणि त्याच गावातील मध्ये टीम तुम्हाला कोलिवली इन ॲक्शननं पाहायला मिळणार आहे. त्यावेळी आपण जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहतोय, कारण कुठेतरी मात्र टीम अडचणीत सापडली आहे. संकट मोचक भले सर्वच गोलंदाज सूर्यानगरचे, धावसंख्या आज झाली नव्हती, मात्र त्यावरती देखील आपली मजल मारली आणि मारत असताना मात्र दाखवून दिलं की सिद्धता कशी असावी, खेळाडू कसा असावा, क्रिकेटमध्ये पुन्नती कशी असावी, क्रिकेटमध्ये वन्स मोर कसा असावा आणि क्रिकेटमध्ये परत नसेल. आणि यावेळी पूर्णपणे आपण पाहतोय की लॉस ऑफ विकेट केली जात आहेत आणि विकेटचं पतंग होताना देखील पाहतोय. तर नक्कीच आपण पाहतोय कमिटी मेंबर्सकडनं जे व्हॉलेंटियर्स आहेत, जे मात्र कोशिंबी गावचे, त्यांच्या प्रत्येक झेलसाठी, जे झेलमध्ये तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घ्यायचं आहे आणि मात्र 50 रुपयाचं किताब दिलं जाईल. वैश पवार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय. न्यू बॅटर जरा धावत जा. आता मात्र नक्कीच पैसे वाढत आहेत, 100 रुपये दिले जातील. स्पर्धेबाहेर जी मात्र व्हॉलेंटियर्स आहेत त्या क्षेत्रामध्ये, आपण नक्कीच त्या क्षेत्रामध्ये उभे राहा आणि पैसे कमवून आज घरी जा. घरी म्हटलं पाहिजे आई आणि नक्कीच वडिलांनी, माझा पोरगा खाली नव्हता, माझा पोरगा खिसा भरून आलाय, आणि फक्त कमिटीसाठी आहे. वाईट बॉल, कारण क्रिकेटमध्ये आज सर्व स्पर्धेमध्ये आम्ही पाहतो कशा पद्धतीने मात्र आर्थिक स्वरूपानं मदत केली जाते, आर्थिक स्वरूपानं मात्र कशा पद्धतीने प्रेक्षकांचं गौरव होतं, आर्थिक स्वरूपानं मात्र माझ्या खेळाडूला ऊर्जा दिली जाते. विकेटचं पतन बॅक टू बॅक द लॉस ऑफ. विश्वगड टीम मात्र पूर्णपणे बॅकफूट असं मात्र पाहायला मिळते. एका साईडनं टीम सूर्यानगर फुटवर्क करते, फुटवर्क करताना विजयाच्या उंबरठ्यावरती उभी आहे, विजयाच्या दिशेने वाटचाल करते. बॅक टू बॅक विकेटचा लॉस ऑफ. लास्ट विकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटच्या विकेटसाठी आहे. आणि या स्पर्धेत मात्र ऑल आउट होण्याची टीम मात्र पाहायला मिळेल का विश्वगड, कारण फलंदाजीच झाली नाही आहे. यानंतर आपण मुख्य मंचावरती मान्यवरांचा साई सत्कारसाठी मात्र पोहोचणार आहोत. आमचे कॅमेरामॅन देखील पोहोचतील. त्याआधी आपण जाऊया, ते मॅच संपली नाही आहे, क्रिकेट संपलं नाही आहे. शेवटचा बॅटर देखील काही करू शकेल पाहायला मिळणार आहे. विकेट क्रमांक 10 साठी आपण पाहतोय. जे आपण शानदार चमकदार ट्रॉफीज पाहतो ना, 1, 2, 3 आणि 4, ते नक्कीच मान्य सी आदरणीय आणि जी शैलास साहेब यांचं देखील आगमन झाले. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं. सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम. समाज ऑलआउट झाली टीम, फिनिश. या स्पर्धेतील पहिली टीम आहे जी मात्र विश्वगड या स्पर्धेमध्ये ऑलआउट झाली आहे आणि अप्रतिम क्रिकेट. 35 धावा मात्र रोखल्या गेल्या. टीम मात्र सूर्यानगर मॅन द मॅच खेळता बोलतोय आणि मॅन द मॅचचा किताब जातोय गोस टू मिस्टर आदित्य. 4 विकेट ज्याच्या नावावरती आपण लगेच मान्यवरांच्या